नागपुरात प्रभाग क्रमांक 26 मधून भाजपचा प्रचार सुरू आहे। प्रभाग क्रमांक 26 मधून राज्य अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम हे भाजपचे उमेदवार आहेत। भाजपचे माजी शहराध्यक्ष बंटी कुकडे देखील भाजपचे उमेदवार आहेत। भाजपच्या प्रचारात 42 आघाड्यांवरती पदाधिकारी आणि कार्यकर्ते सक्रिय आहेत। मुख्यमंत्र्यांच्या शहरात मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपची रणनीती आहे। 50 ते 60 हजार मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कार्यकर्ते सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय। हाय प्रोफाईल लढती असलेल्या प्रभागात भाजपचं विशेष नियोजन आहे। मनपा निवडणुकीतील जे हाय प्रोफाईल मतदारसंघ आहेत किंवा वॉर्ड आहेत, प्रभाग आहेत, त्यापैकी एक आहे प्रभाग क्रमांक 26 वाठोडा। कारण इथून जे उमेदवार उभे आहेत ते भाजपकडून बंटी कुकडे आहेत, माजी शहराध्यक्ष आहेत, त्याचबरोबर माजी नगरसेवक देखील राहिलेले आहेत, त्याचबरोबर अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम हे देखील इथून उभे आहेत। काय सांगाल, पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरताय तुम्ही एकदा? हे खरं आहे, परंतु मी अत्यंत विनम्रपणे आपल्या माध्यमातून सगळ्यांना सांगू इच्छितो की हे अत्यंत लो प्रोफाईल आणि अत्यंत विनम्रपणाने आम्ही मागच्या 15 वर्षाच्या कृष्णाभाऊंच्या कार्यकाळामध्ये, 10 वर्षाच्या आदरणीय नितीन गडकरी साहेबांच्या कार्यकाळामध्ये आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा 2014 ते 19चा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ, विपक्ष नेतेपदाचा कार्यकाळ, उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ आणि त्यानंतर आता 2019च्या पुढे 2024च्या पुढे मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ, या माध्यमातून आणि आम्ही मागच्या 5 वर्षामध्ये आदरणीय बंटीभाऊ कुकडेजी आणि आमच्या सगळ्या नगरसेवकांनी जो विकास या ठिकाणी साधलेला आहे त्या विकासाच्या आधारावर आम्ही मते मागते आहोत। पक्षाने जो आदेश दिला, माननीय देवेंद्रजी, माननीय नितीनजी, माननीय बावनकुळे साहेब आणि कृष्णाभाऊ यांनी जो आदेश दिला, पक्षाने माननीय दयाशंकर तिवारी अध्यक्ष आमचे तो आदेश मान्य केला आहे। जनतेचं प्रेम आणि विश्वास हा भारतीय जनता पक्षावर आहे। भारतीय जनता पक्षाचा सामान्यातला सामान्य कार्यकर्ता, नेता, पदाधिकारी आणि सर्वसामान्य जनता देखील ज्यांच्यासाठी आम्ही मागच्या अनेक वर्षांमध्ये सातत्याने झटलो, ती जनता आज आमच्या पाठीशी आहे। त्यामुळे प्रकोष्ठ, मोर्चे, आघाड्या हा विषय नसून आता फक्त भारतीय जनता पक्ष आणि कमळ एवढाच विषय आहे। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।